एक निशांत ठिकाणी एखाद्या अशी माझी नम्र विनंती. भवानीचा लेक तो मराठ्यांचा राजा, भवानीचा लेक तो मराठ्यांचा राजा, चुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा बाप होता. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांचे जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा आणि मजबूत होता. विजयराजे त्याचे किल्लेदार होते. शहाजीराजांनी जिजामातांना शिवनेरीवर ठेवले आणि ते मुघलांना चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्याच्या नगरखानात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगळक्षणी जिजामातांच्या पोटी पुत्र जन्माला. किल्ल्यावर आनंद झाले. बाळाचे बाचे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीने गेली. तरीही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवातल्यावर शिवरायांना जवळ घेत मायेने करू वाळत भीमाच्या, कृष्णाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, कधी नामदेवांचे, कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत, कधी साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी